Hello guys, my name is Shital and today's video very special and very interesting because आज मी तुम्हाला सांगणार आहे की पावसाळ्यामध्ये घरातील डास मच्छर पळविण्यासाठी असे काही 7 नैसर्गिक आणि सोपे उपाय जे उपाय करून तुम्ही तुमच्या घरातील डास आणि मच्छर हे कायमचे पळवून लावू शकता, त्यांचा नायनाट करू शकता। आजचा हा व्हिडिओ गाइज खूप जास्त इम्पॉर्टंट आणि युजफुल तुमच्यासाठी असणार आहे। फक्त तुम्हाला एक करायचं आहे, आजचा व्हिडिओ हा लास्टपर्यंत पाहायचा आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर गाइस पहा, सर्वात आधी तर पावसाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात आपल्या घरामध्ये डास मच्छर हे होत असतात। आपण त्याला वैतागतो, कंटाळतो, खूप काही उपाय करतो पण ते काम करत नाही। पण आजचे हे 7 नैसर्गिक आणि सोपे उपाय खूप जास्त इफेक्टिव्ह आणि पॉवरफुल आहेत। चला तर मग पाहूयात। नंबर 1 मध्ये आहे कापूर। पहा, डास आणि मच्छर यांचा घरामधून कायमचा नायनाट करण्यासाठी, त्यांना पळवून लावण्यासाठी तुम्ही कापुराचा वापर करा। संध्याकाळी घरामध्ये कापूर लावल्याने डास दूर राहण्यास मदत होते आणि वातावरणही प्रसन्न राहते। हा नैसर्गिक उपाय आहे ज्यामुळे तुमचे घर डासांपासून मच्छरांपासून सुरक्षित राहू शकते। फक्त लक्षात एक घ्या की कापूर जाळताना खिडक्या किंचित उघड्या ठेवा, जेणेकरून धूर घरभर पसरू शकेल। फक्त एवढं लक्षात ठेवा। नंबर 2 यामध्ये आहे लिंबू आणि लवंग। पहा गाईज, अर्धा लिंबू कापून त्यामध्ये लवंगा खोचा आणि खोलीत ठेवा, ज्यामुळे डास कमी होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते। पहा, लिंबू हा ताजा असला पाहिजे आणि दर 2-3 दिवसांनी नवा लिंबू वापरा। अधिक प्रभावी परिणामासाठी तुम्ही नवा लिंबू वापरल्याने लवकरात लवकर तुम्हाला रिझल्ट मिळेल। नंबर 3 मध्ये आहे नीम तेलाचा वापर करा। पहा, खोबरेल तेलात काही थेंब नीम तेल मिसळून त्वचेवर लावल्यास डास दूर राहतात। हे सुरक्षित आणि नैसर्गिक रिपेलंट आहे। 100% नैसर्गिक आणि केमिकल फ्री सुरक्षित संरक्षण हा उपाय आहे। फक्त एक लक्षात ठेवा की रात्री झोपण्यापूर्वी हातपाय आणि मानेला हलकेच लावा आणि लहान मुलांना वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा। नंबर 5 मध्ये आहे की तुळशीचे रोप लावा। म्हणजेच पहा, तुळशीचा सुगंध डासांना दूर ठेवण्यासाठी मदत करतो। घराच्या खिडकीजवळ तुळशीचे रोप ठेवा, म्हणजे तुळशीचे रोप एखाद्या कुंडीमध्ये लावा आणि ती कुंडी तुमच्या घराच्या खिडकीजवळ ठेवा, ज्यामुळे डास आणि मच्छर हे दूर राहतील आणि तुळशीचा सुगंध जो असतो ना, तो डासांना दूर ठेवण्यास भाग पडतो आणि डास दूर ठेवण्यास मदत करतो। तुळशीचे रोप नियमित पाणी घाला आणि त्याची पाने जी आहे ना ती ताजी टवटवीत ठेवा, जेणेकरून त्याचा सुगंध हा टिकून राहील। आणि खूप जास्त इम्पॉर्टंट आणि युजफुल असा हा उपाय आहे, तो तुम्ही नक्की करा। नंबर 5 मध्ये आहे पाणी साचू देऊ नका। पहा, आपल्या घराच्या आजूबाजूला, घराच्या समोर आपण काय करतो की खूप जास्त पावसाचं पाणी वगैरे असेल तर ते साचून देतो, किंवा घरातीलच धुण्याचे कपडे धुण्याचे किंवा भांड्याचे वगैरे जे पाणी असेल तर ते आपण कुठे पण फेकून देतो। तर हे असं करू नका गाईज। यामुळे डास मच्छर हे होतातच होतात, माशा होतात आणि हे खरंच आपल्या हेल्थसाठी खूप जास्त रिस्की आहे। त्यामुळे घरासमोर किंवा घराच्या कडेला घरासमोर कुठेही असो, घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका। कुंड्या, बादल्या, कूलर किंवा इतर ठिकाणीही पाणी साचणार नाही याची नियमित काळजी घ्या। थोडीशी काळजी आहे ना ती घ्या, ज्यामुळे डासांपासून तुमची सुटका होईल। त्याचबरोबर पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती होते हे लक्षात ठेवा आणि त्यामुळे दर आठवड्याला एकदा सर्व ठिकाणी तपासणी करा की आपल्या आजूबाजूला किंवा घरामध्ये किंवा कूलर, बादल्या, कुंड्या कुठेही असेल की पाणी साचणार नाही याची काळजी घ्या, दक्षता घ्या आणि तपास करा। नंबर 6 मध्ये आहे की खिडक्यांना जाळी लावा। पहा, डास घरात येऊ नयेत यासाठी खिडक्या आणि दरवाजांना जाळी लावणे हा सर्वात प्रभावी उपाय आहे। यामुळे तुमचे घर सुरक्षित राहील आणि निरोगी परिवार राहील। त्याचबरोबर लक्षात ठेवा, जाळी नियमित स्वच्छ करा, फाटलेली जाळी त्वरित दुरुस्त करा। नंबर 8 मध्ये आहे की नैसर्गिक उपाय आणि सुरक्षित घर। पहा, हा नैसर्गिक उपाय आणि सुरक्षित घर म्हणजेच पहा की हे जे काही सगळे उपाय आहेत ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत। त्याचबरोबर घरामध्ये स्वच्छता ठेवायची आहे। सांडपाणी वगैरे बऱ्याचशा लोकांना सवय असते की आपण सांडपाणी जे असतं ना ते बाहेर कुठेही फेकून देतो, खिडकीतून फेकतो, दारातून फेकतो किंवा आजूबाजूला घराच्या वातावरणामध्ये फेकत असतो। तर यामुळे काय होतं, मोठ्या प्रमाणात डास तयार होतात आणि यामुळे आपलं घर हे असुरक्षित होतं। त्यामुळे लक्षात ठेवा की सांडपाणी कुठेही फेकून देऊ नका
आणि त्याचबरोबर आजचा हे संपूर्ण उपाय तुम्ही नक्की फॉलो करा आणि नैसर्गिक उपायांनी तुमचे घर सुरक्षित ठेवा। त्याचबरोबर तुम्हाला आजच्या या उपायांमध्ये सर्वात जास्त कोणता उपाय आवडला, त्याचबरोबर कोणता उपाय तुम्हाला करावासा वाटतं हेही कमेंटमध्ये मांडा। भेटूयात पुन्हा एकदा अशा सुंदर व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय। थँक्स फॉर वॉचिंग।